मारायची. ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. पण जर जखमा ओल्याच असतील तर आता तरी मला बोलू दे. हो, काव्यानी मला सांगितलं होतं. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पार्थ, जीवा आणि आपल्या दोन्ही मुली जेवायला आपल्या घरी आल्या होत्या ना, तेव्हाच मला काव्या आणि जीवाबद्दल कळलं होतं. ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. सासरचं सुद्धा असंच असतं. पती केलं की गृहीत धरतात. हो, पण मग आपण करायचं काय? स्वीकार करायचा. काव्या कशी आहे ग? तिला पण फोन केला होता मी, पण तिने कट केला. काय झालंय ग? नेहमीसारखा थैथयाट नाही केला ना तिने? अगं, आई आहे ग मी. काव्यावर झालेला अन्याय ऐकून माझी काय अवस्था झाली होती ना, हे मी नाही सांगू शकत. तू तिथे मांडवात नसताना आम्ही ज्या प्रकारे काव्याला लग्नासाठी उभी केली ना, ते आठवून मला स्वतःचीच लाज वाटायला लागली. शारदा, तू एकटीनं उभं केलं होतंस का हिला लग्नासाठी? मी सुद्धा पापाचा भागीदार होतो ना. मला सगळं माहिती होतं, तर मग आधी का नाही सांगितलंस तू शारदा? कारण मला नंदिनी सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. आणि म्हणून मी काव्याला तडजोड करायला सांगितलं. मी तिला सांगितलं की पार्थ पासून दिवस घेऊ नकोस. ती बिचारी तुम्हाला सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत होती. अनेकदा तिने प्रयत्न केला, पण मीच इतकी कच खाल्ली ना की हॉस्पिटलाइज झाले. आणि मग काव्याने तात्पुरती माघार घेतली. नंदिनी, जे काही घडलं ना त्यात तिचा काहीही दोष नाही. तुला जर कोणाला दोष द्यायचाच असेल ना तर तो मला दे. वाटलं होतं चाकली मूठ 1.25 लाखाची असं समजून हे कटू सत्य पाताळात गाडून टाकावं. पण हे कटू सत्य राक्षसासारखं समोर येऊन माझ्या दोन्ही मुलींचा संसार असा एका क्षणात संपून टाकेल ना, असं नव्हतं वाटलं का? नंदिनी, तुझी गुन्हेगार काव्या. तुम्हाला रोज पूर्ण एपिसोड्स मोफत बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आई 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 शांत हो बरं. रडू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं. तुझी तब्येत पण जपायला हवी ना. म्हणजे आई ह्या गोष्टीमुळे तेव्हा आजारी पडली होती. बरं, अजून काय काय लपवलंय तुम्ही सगळ्यांनी? मला तर आता माझी माणसं सनवती वाटायला लागली. किंवा मग असं असेल मीच तेवढी लायक नसेल. माझी माणसं त्यांचं मन माझ्यासमोर मोकळं करू शकतो. नंदिनी, असं नाहीये ग. पण त्यावेळी मी अशा पेचात अडकले होते की मला काही समजतच नव्हतं. तुझ्यावर अन्याय व्हायला नको म्हणून मी काव्यावर तडजोडीचं ओझं टाकलं. पण शेवटी काय झालं आई? या ओझ्याखाली दबून विश्वास मेला, नाती संपली, लग्न मोडली. ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. मनापासून प्रेम. हे बघ, मान्य आहे मी ही गोष्ट लपवली, पण सगळं चांगलं चाललं होतं का आपलं? सगळ्यांच्या भल्यासाठी ही गोष्ट लपवली. तू आणि जीवानी जी काही लपाछपी केली ना, त्यामुळेच हे सगळं घडलंय. अहो शारदा, तुझ्याशी तर बोलायची माझी इच्छाही नाहीये. काव्याबद्दल काय बोलू? अशा नजरेतून उतरली असते आणि जीवा माझ्यासाठी गेलाय. कोणी कितीही गळे काढा, तुम्ही सगळ्यांनी माझ्या नंदिनीचा विश्वासघात केलाय. तुम्हाला रोज पूर्ण एपिसोड्स मोफत बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना, अखेरची भेट आपली या उदास. सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. तुटून गेले तर सर्व धागे, आता कुणी ना तुझा मी. विरून जातील प्राण माझे, उद्या नसेल कुठेही. जळे हृदय माझे कधी तुझेच जे होते, आता कसे तुझ्या बिन या जीवनाचे वहायचे ओझे.
तुम्हाला रोज पूर्ण एपिसोड्स मोफत बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. कळे न कुठले तुफान आले लुटून नेले दिव्याना अनोळखी लागलो दिसू मी तुझ्याच मग डोळ्याना कशी तुझी ही नजर बदलली तुला कशास विचारू आता न फिरशील कधीच मागे तुला कशास पुकारू नव्या दिशा नवीन वाटा तुझा नवीन अहो हे काय करता जीवा मला तयार व्हायचंय. सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. ए चकाचक बाई ऐक ना ही किती सुंदर साडी आहे नाही बघ. जळे हृदय माझे कधी तुझेच जे होते आता कसे तुझ्या बिन या जीवनाचे वहायचे ओझे. मनात जे एक स्वप्न हो ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. तहान माझी तृषार्थ ओठ जळाले जरी किती पूर आसवांचे पुरात माझ्या आले टिपूसही पापणीत नाही सुकून गेले डोळे उन्हात माझा प्रवास आता नसेल सोबत कोणी कधीतरी सापडेल तुझला भुईत माझी विराणी जळे हृदय माझे कधी तुझेच जे होते आता कसे तुझ्या बिन या जीवनाचे वहायचे ओझे. जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना अखेरची भेट. ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. गेलेत सर्व धागे आता कुणी ना तुझा मी विरून जातील प्राण माझे उद्या नसेन कुठेही जळे हृदय माझे कधी तुझेच जे होते आता कसे तुझ्या बिन या जीवनाचे वहायचे ओझे. सुना सुना झालं सपन ह्या डोळ्यातलं पडला उरी घावरे पडला उरी घावरे का हरवली खुशी सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. चुकला कुठं डावरे चुकला कुठं डावरे कुठवरी परपट रे नियती डाव रोज मांडते रोज ही करती या घात रे घुसवट रोज जीवाची आजपासून आपण रूम पार्टनर्स. सुना झालं सपान ह्या डोळ्यातलं पडला उरी घावरे सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. कुठवरही परपट रे नियती डाव रोज मांडते रोज ही करती या घात रे घुसमट रोज जीवाची कारे गा सुना सुना झालं सपन या डोळ्यातलं पडला उरी घावरे पडला उरी घावरे. ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. येस हो हो
Cheers to our success and happiness. काव्यास का तू असं करायला आपण जिंकलो, आपण फायनली जिंकलो. फायनली आपण आजच्या दिवसावर आपली विजयाची मोहर उमटवली. येस, खरंच रम्या, खरंच जिंकलो आपण. आता ना आपले दुःखाचे दिवस संपले आणि तेही कायमचे. पण या लोकांचा त्रास अजून संपलेला नाहीये. ह्यांना अजून खूप हाल भोगायचे. आजची रात्र रडून रडून थकून झोपले असतील खरं तर, पण उद्याची सकाळ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अजून एक वादळ घेऊन येणार आहे. म्हणजे तू तू आता आणखीन काय केलं ताई? का सस्पेन्स आवडत नाहीत का तुला? अच्छा, आता तू माझीच वाक्य मला ऐकून दाखवणार आहेस का? मग काय करणार? कारण ही अशी वाक्य बोलून बोलून ना मला त्रास देत असतेस, पुढत असतेस. तर सांग ना. आता काय ज्यांनी केलं तुमच्या सदस्यता त्यांच्या घेतली आहे आयुष्यात काय तेच वादळ पुढील येणार? भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. हो सांगू. हा बरं. ऐका. उद्या सकाळी उद्या सकाळी लवकर सांग ना गं. किती निवांत चाललं तुझं, किती सस्पेन्स. अगं थांब, नाही तर सांगणार नाही. नाही सांग. मी पेशंट. उद्या सकाळी मोहिते आणि देशमुख या दोघांच्या दारामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे. असं वादळ जे काही केल्या ही लोक अडवूच शकणार नाही. वाईटच ना तू. हो बघ ना कशी वागतेस तू. असं मेलेल्या माणसांना सतत सारखा मारू नये, माहितीये. हो का? हो मग अगं कशी वागलीस तू त्या दोघांबरोबर. दोघांबरोबर का चौघांबरोबर? आता कुठे त्या दोघांमध्ये प्रेम भरत होतं. तुम्हाला रोज पूर्ण एपिसोड्स मोफत बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मला त्यांना होणारा त्रास असा सहन होत नव्हता, बघवत नव्हता. ताटून केलीस का तू ते? खरंच फार वाईटच, खूप वाईटच. ए नाटकी गप्प बस आणि पिते. मग तू सांग ना, तू कशाला मला अशी होल्डवर ठेवते, सस्पेन्स देते? सांग मला काय झालं, मग मी नाही करणार नाटक. काय ना रम्या, सुरुंग मी पेरला. त्याचा धमाका झाला की तो आवाज तुझ्या कानापर्यंत पोहोचेल, तेव्हा कळेल सगळं. पण चिअर्स टू दॅट. तुझी बॅग राहिली बा ट्युशन. तू उगाच मोबाईलवर बसू नकोस बरं. जा, ट्युशनची वेळ झाली की नाही. ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. तुझं अंग गरम आहे. तू डॉक्टरकडे जाऊन ये, मी येते तुझ्या बरोबर. अरे पिऊला पण बरं वाटत नव्हतं, डॉक्टरकडे जाऊन आली ती आपण. नाही मी ठीक आहे. हा काय ग? काय झालं? 16 डिसेंबरची रील व्हायरल झाली आहे. काय? हो, वाईट स्वॅपिंग? देशमुखांची पोरं खूपच घुसलेली निघाली. जीवाची मजा. एक लग्न करून त्याची झाली मजा, त्याच्या बायकोला सजा. काव्या म्हणजे यूज. तू वाचूच नकोस बरं. सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. तुमच्या भावासोबत सुरू होतं हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? तुमचा भाऊ इतके दिवस तुमचा विश्वासघात करत होता, हे कळल्यानंतर सुद्धा तुम्ही एका छताखाली कसे राहताय? सभ्य समाजाच्या तोंडावर काय ना पाशा या गोष्टी कशाला बोलत बसता गं?